नमस्कार. आलापिनी. काल माझ्या नातीचं बारसं झालं आणि नाव ठेवलं आलापिनी. अर्थातच त्याचा अर्थ काय वगैरे प्रश्न ओघाने आलेच. अनेक अर्थांपैकी एक अर्थ आहे एक प्रकारचं तंतुवाद्य म्हणजे चक्क वीणा. दुसरा एक अर्थ आहे एक जुना ग्रंथ आहे 13व्या शतकात लिहिलेला संगीत रत्नाकर नावाचा, शास्त्रीय संगीताविषयी. 2 स्वरांच्या मध्ये श्रुती असतात, तर अमुक एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीची श्रुती आहे, तिला आलापिनी असं नाव आहे. माझा काही शास्त्रीय संगीताचा इतका अभ्यास नाही, पण 2019 साली मी स्वरतरंग नावाचा एक लघुलेख लिहिला होता आणि त्याला बोनस म्हणून बिथोवेनची सिम्फनी आहे आता यूट्यूब प्रसारण करतो मी, जो आलापिनी बारसं 2026. स्वरतरंग. नमोत्री. माझी 5 वर्षांची चिमुरडी नात बाहेरून धावत आली आणि कानात सांगू लागली, मिजोबा, मी ना आईला बाळ होणार आहे ना, त्याला बघितलं आत्ता. आईच्या पोटात आहे अजून, पण तरी मला दिसलं. पण कसं दिसतं असं पोटाच्या आतलं? नमोत्रीचं कुठचंही संभाषण हे प्रश्नानेच संपायचं हे ठरलेलंच होतं आणि मग उत्तरादाखल मिजोबाचं व्याख्यान. अरे वा, मस्त. याला म्हणतात सोनोग्राफी. म्हणून तुला आईच्या पोटात बाळ असलं तरी ते बघता आलं. याला म्हणायचं रूपांतर. पलीकडे झोपाळ्यावर बसलेल्या वीणाने असा आविर्भाव केला की झालं याचं सुरू. ती अनेकदा म्हणायची पण की एवढ्याशा नातीला काय आईन्स्टाईन आणि वेदव्यास सांगत असतोस. तर नमे, आता नाही का आपण लेझरने 4D कॉल करतो, काहीसं तसंच. आपल्या सगळ्यात ऊर्जा असते, ती कुठच्या ना कुठच्या स्वरूपात असते. ती फक्त सगळ्यांना सगळी दिसतेच किंवा ऐकू येतेच असं नाही. कधीकधी या 2 गोष्टी एकत्र होतात, गाणं आणि नाच तसं. किंवा कधीकधी काही वेळाने आधी विजेचा लखलखाट होतो आणि मग ढगांचा गडगडाट होतो तसं. आपण परवा म्युझिकल पेंटिंग बघितलं ना, सुरांच्या तालावर चित्र काढत होते, तेही एकाच वेळी 2 कलांचा आविष्कारच की. कधी गाणं ऐकताना आपल्याला अगदी वाटतं ना की आपण त्या सुरांवर तरंगतोय असं. खरंच तसं तरंगायला मिळालं किंवा निदान दृश्य स्वरूपात ते तरंगणं बघायला मिळालं तर किती मस्त वाटेल ना. आईन्स्टाईनने तर ऊर्जेच्या अविनाशी रूपावर सिद्धांत मांडला. पुढे श्रोडिंजरने समजावलं की ध्वनिलहरी आणि इतर अनेक अशा गोष्टींना 2 रूपं असतात आणि अर्थातच एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतर करता येतं. आपण नाशिकला गेलो होतो तेव्हा आजीने दाखवलं ना आपल्याला वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट, ती अशीच ECGपासून सोनोग्राफीपर्यंत एका रूपातल्या प्रतिमेचं दुसऱ्या स्वरूपात प्रकटीकरण. काही कळतंय का नमे? नमोत्री ओठांचा चंबू सोडवत उद्गारली, हो, सोपं आहे. परवा तूच नाही का सांगितलंस पाणी आणि बर्फ सेमच असतात म्हणून, फक्त 2 रूपं वेगळी. मिजोबाला या उत्तराने हुरूप आला. त्याने आपल्या व्याख्यानाची गाडी पुढे सुरू केली. आपण रोज सकाळी ओंकार करतो तेव्हा काय बघायचं असतं? त्या ओंकाराच्या नादाबरोबर आपल्या शरीरात होणारी कंपन. हो रे मिजोबा, म्हणताना माझ्या ओठाला मुंग्या येतात ना, मला खूप आवडतं ते. बरोबर तशीच ही कंपनं आजूबाजूच्या वातावरणातही वेगवेगळ्या प्रकारे उमटतात आणि वेगवेगळा परिणाम करतात. मला माझ्या आजोबांनी सांगितलं होतं की तिबेटमध्ये अशा गुहा आहेत की ज्यातले खडक मिनरल्स युक्त असतात. एका ठराविक नादाची कंपनं त्यावर पडली की ते उजळतात आणि गुहा प्रकाशित होते. नमोत्रीला ही कल्पना खूपच आवडली. तिने लगेच जाहीर करून टाकलं, उद्यापासून मी पण ओंकार करताना समोर एक दगड ठेवणार, अजिन ठेवून आणलेला. देत टाळी म्हणत मिजोबाने नमोत्रीला जवळ घेतलं. 2 ऊर्जा एकमेकांना बिलगल्या. मिजो, एक ऊर्जामय दिवस 2019. आजचा बोनस, बिथोवनच्या सिम्फनीचं अत्युत्तम सादरीकरण चलचित्र रूपात. कोणी केलं आहे मला कल्पना नाही. माझा मित्र राजीव दोशीने ही क्लिप मला पाठवली. राजू हुशार इंजिनियर आहे आणि माझा बालमित्र आहे. या ऊर्जेचे त्या ऊर्जे. नमस्कार.